विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। विद्यार्थी मित्रांनो, वीरांना सलामी या पाठामध्ये अनुराधा प्रभुदेसाई यांनी लडाख मिशनवर ते गेल्यानंतर लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक आणि इतर ठिकाणी जाऊन सुद्धा सैनिकांसोबत त्यांनी घालवलेला वेळ, त्यांच्यासोबत साजरे केलेले सण, रक्षाबंधनाचा पवित्र सण सैनिकांसोबत साजरा केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून मिळालेली आपुलकी, त्यांचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आदरातिथ्य, त्यांना आलेल्या विविध अडचणी आणि त्या अडचणींवर मात करत त्या ठिकाणी सैनिकांचीही त्यांना कशा प्रकारे मदत झाली, हा संपूर्ण अनुभव या पाठामध्ये अनुराधा प्रभुदेसाई यांनी मांडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2004 साली ज्यावेळी अनुराधा प्रभुदेसाई लडाख या मिशनला गेलेल्या होत्या आणि त्यांना कारगिल युद्धाविषयी थोडीही कल्पना त्या ठिकाणी आलेली नव्हती, त्यावेळी त्यांनी विजयस्तंभासमोर एक शपथ घेतलेली होती की इथून पुढे 5 वर्षे काही नागरिकांना सोबत घेऊन मी सैनिकांसोबत माझा वेळ व्यतीत करणार आहे, सैनिकांना माझा वेळही देणार आहे आणि राष्ट्राच्या हितासाठी जे जे काही असेल, देशाच्या रक्षणासाठी जे जे काही मला करावं लागेल, या 5 वर्षात मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि असा हा प्रवास त्यांचा सुरू झाला आणि हे 5 वर्ष आता संपण्यात आलेली होती। आणि 5 वर्ष संपल्यानंतर लडाख मिशन ज्यावेळी संपलं त्यावेळी या मिशनमधून परतत असताना त्यांच्याच टीममधली एक भाग्यश्री नावाची तरुण मुलगी स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती। म्हणजे गाडीमधून ज्यावेळी परतीच्या प्रवासाला हे निघालेले होते त्यावेळी ही भाग्यश्री नावाची मुलगी स्वतःशी स्वगत करत होती। ती गाडीमध्ये ज्यावेळी अतिशय निशब्द अशी शांतता पसरलेली होती, अतिशय सर्वजण विचारमग्न अवस्थेत ज्यावेळी होते त्यावेळी ही भाग्यश्री स्वतःशीच असं पुटपुटली की अनुमावशी, या आसमंतात एक वेगळाच सुगंध पसरलेला आहे, तुला जाणवतो आहे का ग? मग त्यावेळी अनुमावशी म्हणाली की कसला ग? अनुराधा प्रभुदेसाईने तिला उलट प्रश्न केला की कसला सुगंध जाणवतो आहे? मला तर कुठल्याही प्रकारचा वेगळा असा सुगंध या ठिकाणी जाणवत नाहीये, तुला नक्की काय जाणवतंय? आणि त्यावेळी अनुराधा प्रभुदेसाई यांनी ज्यावेळी भाग्यश्रीला प्रश्न विचारला त्यावेळी भाग्यश्री ही तिच्या स्वतःशीच काहीतरी बोलत असल्याचा भास आणि अनुभव यांना त्या ठिकाणी आला। आणि खरोखर भाग्यश्री ही नावाची मुलगी ही स्वतःशीच काहीतरी त्यावेळी बोलत होती। आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की अनुमावशी, ह्या आसमंतात जो काही सुगंध पसरलेला आहे तो भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि या ठिकाणी भारतीयत्वाचा सुगंध पसरलेला असताना इथला डोंगर माथा हा वीरश्रीचा साक्षीदार आहे आणि इथल्या मातीच्या कणाकणांमध्ये कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास भरलेला आहे, इथल्या रोमारोमात कारगिलचा इतिहास भरलेला असल्याचं तिने थोडक्यात या ठिकाणी सांगितलं। आणि त्यावेळी तिने एक उलट प्रश्न अनुराधा प्रभुदेसाई यांना केला की अनुमावशी, देशप्रेम असो, देशाभिमान असो, या काही गोष्टी ज्या आहेत किंवा देशाचं रक्षण करणं असो, या फक्त सैनिकांपुरताच मर्यादित आहेत का? असा प्रश्न तिने अनुराधा प्रभुदेसाई यांना विचारला। म्हणजे त्यावेळी अनुराधा प्रभुदेसाई यांना असं जाणवलं की खरोखर मी 5 वर्षांपूर्वी जी काही शपथ घेतली होती की या देशाच्या रक्षणासाठी मी सुद्धा नक्की काहीतरी करेल आणि या सैनिकांसोबत वेगवेगळे सण मी साजरे करेल, सैनिकांना एकटं मी पडू देणार नाही आणि कुटुंबाचा सहवास त्यांना लाभल्यासारखं मी थोडक्यात त्यांना तशी जाणीव या ठिकाणी करून देणार आहे। आणि ज्यावेळी 5 वर्षानंतर तिथून हे परत येत होते त्यावेळी भाग्यश्रीच्या तोंडातून निघालेलं हे स्वगत म्हणजे यांच्या कार्याचं फलित झाल्यासारखं त्यांना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वाटलं। आणि खरोखरच त्यांनी जी शपथ त्या ठिकाणी 5 वर्षांपूर्वी लडाख येथे विजयस्तंभासमोर घेतलेली होती त्यावेळी परतत असताना भाग्यश्री ज्याप्रमाणे हे काहीतरी पुटपुटली, स्वतःशी स्वगत तिने केलं, ते एक प्रातिनिधिक स्वरूपात, आमच्या टीममधील प्रातिनिधिक स्वरूपात तिचं ते मत होतं, परंतु खरं तर या 5 वर्षात आमच्या टीममधील प्रत्येक सदस्याला हाच अनुभव आला असल्याचं त्यांना त्या ठिकाणी जाणवायला लागलं, कारण सर्वजण त्या ठिकाणी निशब्द झालेले होते आणि खरोखरच आमच्या कार्याचं फळ आम्हाला या ठिकाणी मिळालं असं त्यांना त्या ठिकाणी जाणवायला लागलं। आणि मग आपोआप अनुराधा प्रभुदेसाई यांच्या तोंडातूनही तुकाराम महाराजांचा अभंग बाहेर पडला, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। आणि मग 5 वर्षांपूर्वी यांनी हे जे मिशन हाती घेतलेलं होतं ते खरोखरच त्यांचं हे मिशन या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं होतं आणि त्यांना त्या कार्याचं फळ मिळालेलं होतं। आणि ज्यावेळी तेथून हे परत येत होते त्यावेळी तिथल्या कर्नल राणा यांनी सुद्धा यांना हेच सांगितलेलं होतं,
सुरुवातीला कर्नल झा यांनी यांना प्रत्येक अडथळ्यांमध्ये मदत केली, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि नंतर पुढील वेळेस त्यांना मेजर अशोक याने मदत केली, याने त्यांचं आदरातिथ्य केलं। त्या ठिकाणी त्यांना उकळतं पाणी, उबदार पाणी दिलं, त्यानंतर त्यांना गरम गरम भजी खायला दिली। अशा या वातावरणामध्ये प्रत्येक अडचणीमध्ये सैनिकांनीच यांचं आदरातिथ्य छान पद्धतीनं केलं, जणू काही हे सैनिकांना मदत करण्यासाठी नाही तर सैनिकच त्यांना त्या ठिकाणी मदत करत असल्याचं यांना त्या ठिकाणी अनुभव आला। आणि कर्नल राणा यांना आत्ताची सामाजिक परिस्थिती त्या ठिकाणी समजावून सांगितली। म्हणजे आत्ताचे जे सैनिक, तरुण सैनिक आमच्याकडे नव्याने रुजू होत असतात, त्यांना खरोखर वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आम्हाला किती प्रयत्न करावे लागत असतात आणि आत्ताची लोकांमधील सैनिकांबाबतची मानसिकता काय आहे याविषयीचा त्यांचा कर्नल राणा यांचा अनुभव त्यांनी अनुराधा प्रभुदेसाई यांना सांगितला। आणि मग खरोखरच आम्हाला या सैनिकांवर खूप म्हणजे खरा सैनिक घडवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत यांच्यावर घ्यावी लागते असा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितला। आणि त्या ठिकाणी अनुराधा प्रभुदेसाई यांना सैनिक नावाचा माणूस भेटल्याचा अनुभव त्या ठिकाणी त्यांना आला। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कर्नल राणा यांनी यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही मुंबईहून, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून आम्हाला भेटी द्यायला या ठिकाणी येतात, तर तुमचं आदरातिथ्य करणं, तुमच्यासाठी काहीतरी करणं हे आमचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे। आणि तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी हे हातात घेतलं होतं, पण मला असं वाटतं की तुम्ही हे जे काम हाती घेतलेलं आहे त्यामुळे, त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते, आपुलकी तुमच्याकडून मिळत असते। त्यामुळे तुमचं हे काम या ठिकाणी थांबवू नका आणि तुमचं हे काम निरंतर चालू ठेवा। आम्हाला, आमच्यासारख्या वेगवेगळ्या सैनिकांना तुम्ही प्रत्येक वेळी भेटी देत राहा आणि हे काम या ठिकाणी फक्त 5 वर्षांसाठी मर्यादित ठेवू नका। आणि खरोखरच या ठिकाणी यांना इतका चांगला अनुभव आल्यानंतर अनुराधा प्रभुदेसाई यांनी सुद्धा मनामध्ये निश्चय केला की मी फक्त 5 वर्षांसाठी हे काम बघणार नाही, तर इथून पुढे सुद्धा मी सैनिकांना भेटी या देत राहणार। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढे काय घडलं आणि नंतर शेवटी त्यांना काय अनुभव आला ते आपण आता या तासिकेला जाणून घेऊया। मग पुढे लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे हे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श सुद्धा यांना नव्हता। आणि तरीही हे जवान अतिशय छान पद्धतीने यांनी यांचं आदरातिथ्य केलं आणि शेवटचं हे 5वं वर्ष त्यांचा अतिशय छान पद्धतीचा अनुभव त्यांना त्या ठिकाणी आला। आणि भाग्यश्रीच्या बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचं फळ थोडक्यात मिळालं। आणि मग त्या ठिकाणी त्या अशा उद्गारल्या की याचसाठी केला होता अट्टहास, ज्यासाठी मी अट्टहास केला होता, हे कार्य हाती घेतलं होतं, त्याचं फळ आम्हाला आता नक्की मिळालेलं आहे। आणि मग गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडत आहेत। लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो। आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी 5 वर्ष यांची या ठिकाणी पूर्ण झाली त्यावेळी परतत असताना यांच्या मनात हे विचार सुरू होते की गेल्या 5 वर्षात यांना हे मात्र या ठिकाणी निश्चित जाणवलं होतं की तिथे गेल्यावर आपल्या मनातील जो अहंकार असतो, जो बडेजाव असतो, जी अहंकारी वृत्ती आपल्यामध्ये कायम त्याचा बडेजाव असतो, ती प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं ही निखळून पडत आहेत। म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपला अहंकार, प्रतिष्ठितपणा, बडेजाव हे सर्व विसरून जातो आणि एक देशाच्या रक्षणासाठी आपणही या सैनिकांसारखं कायम झटत राहिलं पाहिजे असं आपल्यालाही त्या ठिकाणी जाणवायला लागतं आणि खरोखर आपण त्या कामामध्ये त्या ठिकाणी दंग होऊन जात असतो। आणि म्हणूनच आपला हा जो अहंकारी वृत्ती असते, आपला जो अहंकार असतो, तो आपण त्या ठिकाणी पूर्णपणे विसरून जात असल्याचा भास या 5 वर्षांमध्ये आम्हाला झाला आणि तसा अनुभवही त्या ठिकाणी आला। लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहून सुद्धा ममत्व आणि बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर त्या ठिकाणी दाटून येत असतो।
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लडाखचा हा परिसर, कोणत्याही ठिकाणी सैनिक ज्या ठिकाणी तैनात असतात त्या ठिकाणचा परिसर म्हणजे त्या ठिकाणी कोणतं निसर्गमय रम्य वातावरण नसतं, त्या ठिकाणी हिरवळ नसते आणि दरी खोरी असे त्या ठिकाणी असत असतात. भन्नाट एकाकी वातावरण त्या ठिकाणी असतं. रौद्र भूप्रदेश त्या ठिकाणी असतो आणि रौद्र आणि हिरवळीचा म्हणजे हिरवळीचा त्या ठिकाणी दुरान्वयानेही संबंध नसतो. म्हणजे दूर दूरपर्यंत कुठेही हिरवळ आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि अशा या प्रदेशामध्ये सुद्धा हे जे सैनिक असतात ते नाती जोडण्यामध्ये अतिशय तरबेज असतात आणि त्यांनी त्या ठिकाणी ममत्व, बंधुभाव ते अतिशय छान पद्धतीनं त्या ठिकाणी जपत असतात. नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटल्यावर आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, हे सैनिक अतिशय 2 सेकंदात आपल्याशी वेगळं असं नातं निर्माण होतं त्यांचं. म्हणजे ज्याप्रमाणे कर्नल झा यांनी मेजर अशोकला त्या ठिकाणी पाठवलं आणि मेजर अशोकला पाठवल्यावर मेजर अशोकने एकही प्रश्न न करताना डायरेक्टली तो त्या अनुराधा प्रभुदेसाई आणि त्यांच्या टीमला म्हणाला की चला माझ्या मागोमाग, म्हणजे तुमच्या ठिकाणापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो. आणि त्याच्या राहण्याची सोय त्याने करून दिली, त्यांचं आदरातिथ्य केलं. अशा पद्धतीनं लगेच त्या ठिकाणी हे सैनिक नातं जोडत असतात. आणि हे सैनिक फक्त नातं जोडतच नाहीत तर ते नातं टिकवत सुद्धा असतात. आणि म्हणूनच ही बंधुभाव जपणारे, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचा गहिवर अनुराधा प्रभुदेसाई यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी दाटून आलेला होता. आणि त्यांच्याबरोबर आपण प्रत्येकानं कृतज्ञ राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी अनुराधा प्रभुदेसाई यांना जाणवायला लागलं. यापुढे ते असं म्हणतात की आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्या परता मोठा सन्मान तो कोणता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन हे येत आहेत असं ज्यावेळी कोणाला माहिती झालं, ब्रिगेडियर कुशल यांना ज्यावेळी माहिती झालं की गेली 5 वर्षांपासून ह्या अनुराधा प्रभुदेसाई यांची संपूर्ण टीम, म्हणजे थोडक्यात लक्ष फाउंडेशन जे स्थापन केलेलं होतं अनुराधा प्रभुदेसाई यांनी, हे यांचं संपूर्ण लक्ष फाउंडेशन 5 वर्षांपासून सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत असं ज्यावेळी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना माहिती झालं त्यावेळी त्यांना त्याचं अप्रूप वाटलं, आश्चर्य वाटलं. आणि त्यानंतर या सोहळ्यासाठी आम्हाला भेटायला ते आवर्जून आलेले होते. म्हणजे 5 वर्षांचा यांचा हा प्रवास ऐकल्यानंतर ब्रिगेडियर कुशल ठाकूर हे स्वतः लक्ष फाउंडेशनला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. आणि 1999 मध्ये जे हे कारगिल युद्ध घडलेलं होतं, या 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्नल त्या ठिकाणी ब्रिगेडियर कुशल ठाकूर, म्हणजे ब्रिगेडियर कुशल ठाकूर हे कारगिल युद्धामध्ये स्वतः त्या ठिकाणी समाविष्ट झालेले योद्धे होते. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी तोलोलिंग फत्ते करण्याची मोहीम त्या ठिकाणी पूर्ण पार पाडलेली होती. ब्रिगेडियर कुशल ठाकूर हे स्वतः त्या ठिकाणी त्यांना भेटायला आले. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी ते तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे कोण होते, तर शिल्पकार होते. त्या योजनेचे ते मुख्य शिल्पकार होते. आणि हे ब्रिगेडियर कुशल ठाकूर स्वतः त्यांना त्या ठिकाणी येऊन भेटले. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्या परता मोठा सन्मान तो कोणता. म्हणजे आमचं हे 5 वर्षांचं फळ आम्हाला जणू काही अशा पद्धतीनं मिळत होतं की जे खरोखर कारगिल युद्धातल्या तोलोलिंग फत्ते करण्याच्या मोहिमेचे शिल्पकार होते ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येत आहेत, हा आमचा खूप मोठा सन्मान आहे असं अनुराधा प्रभुदेसाई या ठिकाणी म्हणतात. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिगेडियर ठाकूर यांनी लक्ष फाउंडेशनच्या या टीमला भेट दिलीच आणि त्यांच्याशी त्यांनी काही हितगुज सुद्धा साधला, संवाद साधला. त्यावेळी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना असं म्हणाले, तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावला, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे.
निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम तुम्ही थांबवणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना सुद्धा यांच्या ह्या कार्याचं अप्रूप वाटलं की रक्षाबंधनासारखे सण तुम्ही तुमच्या भावांसोबत तिकडे साजरे न करता तुम्ही आमच्यासारख्या सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरे करत आहात. हे खरोखर आमच्यासाठी सुद्धा एक आनंददायी सण हा होत आहे. आणि त्यामुळे ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात की तुम्ही 5 वर्षांचा हा जो वादा केला होता, 5 वर्षांची तुम्ही विजयस्तंभासमोर ही जी शपथ घेतलेली होती, हा संपूर्ण वादा तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तुमचं हाती घेतलेलं काम आता तुम्ही पूर्णत्वास नेलेलं आहे. परंतु माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही हे काम कुठेही थांबवू नका आणि माझा प्रेमाचा वयाचा अधिकार आणि हक्क वापरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे मिशन बंद करू नका. म्हणजे तुम्ही आमच्याशी हे नातं जोडलेलं आहे, हे प्रेमाचं नातं आहे आणि या प्रेमाच्या नात्याने आणि एका हक्काने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हे जे मिशन सुरू केलेलं आहे ते मिशन कृपया करून या ठिकाणी थांबवू नका. कारण त्या निमित्ताने आम्हालाही अधिकाधिक चांगलं कार्य करण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळत असते. इथे तुम्ही नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा आणि त्यांचा हौसला बुलंद करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ते त्यांना सांगतात की आमच्या तरुण सैनिक जे आहे त्यांना तुम्ही वारंवार भेटत राहा आणि हौसला बुलंद करा. म्हणजे आमच्या सैनिकांचं मनोबल तुम्ही अधिकाधिक मजबूत करत राहा. मनोबल मजबूत करा म्हणजे हौसला बुलंद करा, जे आपण मागच्या तासिकेला बघितलं होतं. तर त्या ठिकाणी ते म्हणाले की तुम्ही या ठिकाणी निरंतर आम्हाला भेटी देत राहा, कुठेही तुमचं काम हे थांबवू नका आणि आमच्या सैनिकांचा हौसला बुलंद करत राहा. आमच्या सैनिकांचं मनोबल तुम्ही या ठिकाणी अधिकाधिक मजबूत करत राहा. आम्हाला त्यांची गरज आहे, कारण या सैनिकांची आम्हाला गरज आहे. जर आमचे सैनिक त्या ठिकाणी अस्वस्थ झाले, डगमगले, तर त्यांना मजबूत करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येत राहा. तुम्ही त्यांचा हौसला कायम बुलंद करत गेले तर आमचे सैनिक या ठिकाणी अधिक काळापर्यंत टिकून राहतील आणि आम्हाला आमच्या सैनिकांची या ठिकाणी गरज आहे. आणि तुम्ही इथून पुढे अजून एक गोष्ट करा की तुम्ही तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या तरुणांना सांगा. म्हणजे तुमच्या आसपास तुम्हाला जे काही तरुण भेटत असतील, तुमच्या नात्यातले काही तरुण मित्रमंडळी असतील, जवान मुलं असतील, अशा तरुण मुलांना तुम्ही सांगा की अरे आम्हाला तुमची गरज आहे, देशाच्या रक्षणासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याची सर्व वर्ष देशाच्या रक्षणासाठी घालवा असंही आमचं म्हणणं नाही, परंतु केवळ 5 वर्ष तरी इथून पुढे 5 वर्ष फक्त कमिशन्ड ऑफिसर म्हणून तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेस या ठिकाणी जॉईन करा आणि देशाच्या रक्षणासाठी आपली 5 वर्ष नक्कीच या ठिकाणी घालवा. तरुण मुलींना सुद्धा तुम्ही सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधलेला आहे किंवा बांधत आहात, ते काम तुम्ही थांबवणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे जाऊन ते म्हणाले की या सैनिकांना, तुमच्या शहरातील जे कुशाग्र बुद्धीचे तरुण असतील त्यांना तुम्ही सांगा की फक्त 5 वर्षासाठी तरी तुम्ही हे कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस या ठिकाणी जॉईन करा आणि यानंतर हे 5 वर्ष संपल्यानंतर तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी तुमचं आयुष्य हे फक्त देशाच्या रक्षणासाठी बांधून ठेवा असंही आमचं म्हणणं नाही, तर फक्त आयुष्याची केवळ 5 वर्ष तुम्ही देशासाठी द्या असं ते म्हणतात. आणि तुम्ही तुमच्या शहरातील तरुण मुलींना सुद्धा सांगा, तरुण मुलींच्या पालकांना सुद्धा समजावून सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला तुम्ही डगमगू नका. ते जे काम करत आहेत ते देशाच्या रक्षणासाठी करत आहेत आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला कमी समजू नका की आम्ही सैनिकांशी विवाह करणार आहोत. तर सैनिकांशी विवाह केल्यानंतर या सैनिकांचं आयुष्य खूप कमी असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये एक प्रकारची ही मानसिकता निर्माण झालेली आहे की काही मुलींचे पालक स्वतःहूनच सैनिकांशी आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायला तयार नसतात. त्यांना असं वाटतं की याचं आयुष्य हे खूप कमी आहे, अल्प आहे आणि त्यामुळे सीमेवर काम करत असताना, लढत असताना हा कधीही मृत्युमुखी पडू शकतो आणि त्यामुळे आपली मुलगी विधवा होऊ नये म्हणून समाजामध्ये अशी मानसिकता निर्माण झालेली आहे की या सैनिकांशी आपल्या मुलीचा विवाह लावून द्यायला पालकही तयार नसतात आणि काही मुली सुद्धा तयार नसतात.
त्यामुळे या ठिकाणी ब्रिगेडियर कुशल ठाकूर अनुराधा प्रभुदेसाई यांना सांगत आहेत की तरुण मुलींना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही समजावून सांगा की या तरुणांशी विवाह करायला डगमगू नका. ते जे काम करत आहेत ते देशाच्या रक्षणासाठी करत आहेत आणि त्याशिवाय मोठं काम दुसरं कोणतंही नाही. आणि म्हणूनच आणि अजून एक गोष्ट ते पुढे जाऊन सांगतात की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये म्हणजे लष्करी सैनिक लष्करामध्ये आणि नागरिकांमध्ये तुम्ही जो एक भावनिक असा सेतू बांधलेला आहे, जे सण तुम्ही आमच्यासोबत साजरे करत आहात, हा भावनिक असा सेतू पूल आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. एक नातं आपल्यामध्ये जे निर्माण तुम्ही केलेलं आहे ते नातं तुम्ही संपवू नका आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही तुमचं काम थांबवणार नाही अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो, असं ब्रिगेडियर कुशल ठाकूर म्हणाले. आणि तुम्ही आम्हाला कायम भेटी देत राहा, आमच्या सैनिकांचा हौसला बुलंद करत राहा, असं ते त्या ठिकाणी सांगत होते. आणि असं यांनी सांगितल्यानंतर त्या संपूर्ण वातावरणामध्ये अतिशय नीरव शांतता पसरली. निशब्द असं वातावरण त्या ठिकाणी झालं, सर्वजण निशब्द झाले. वातावरणात नीरव शांतता. त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, म्हणजे वातावरणामध्ये अतिशय शांतता त्या ठिकाणी पसरली होती. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी यांचं मत त्या ठिकाणी किंवा त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केल्या, परंतु वातावरणात इतकी शांतता पसरली आणि या शांततेचा भंग करत अनुराधा प्रभुदेसाई पुढे असं उद्गारल्या. त्या म्हणाल्या, त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. म्हणजे या ठिकाणी यांनी सुद्धा असा निश्चय केला की मी माझं काम कधीही थांबवणार नाही. खरं तर मी 2004 साली 5 वर्ष इथून पुढे काम करणार आहे सैनिकांसाठी, हे विजयस्तंभासमोर शपथ घेतली. परंतु या 5 वर्षांचा आलेला अनुभव बघता मलाही आता असं जाणवायला लागलंय की मी प्रत्येक वर्षी सैनिकांना माझा वेळ दिला पाहिजे. मला सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर खूप छान असे अनुभव आले आणि इथून पुढे मी सुद्धा निश्चय करते की इथून पुढे मी माझं काम थांबवणार नाही. नक्की सर, मी हे काम कधीच थांबवणार नाही, असं अनुराधा प्रभुदेसाई यांनी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना शब्द दिला. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी असा निश्चय यांनी केला अनुराधा प्रभुदेसाई यांनी की मी हे काम कधीही थांबवणार नाही आणि ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना त्यांनी सांगितलं की मी माझं काम निरंतर चालू ठेवेल, त्यावेळी अचानक त्यांना तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटलं की तथास्तु. म्हणजे हे तथास्तु जे म्हटलं हा त्यांना भास झाला, परंतु त्यांना हे खरं जाणवायला लागलं. आणि भासच तो, पण अंगावर मात्र रोमांच उठले, शहारे उठले आणि नकळत तोलोलिंगला सॅल्यूट त्यांनी त्या ठिकाणी ठोकला. तर विद्यार्थी मित्रांनो, खरोखर वीरांना सलामी द्यायला ते त्या ठिकाणी जात होते आणि असा हा तथास्तूचा भास झाल्यानंतर त्यांनी आपोआप तोलोलिंगच्या पहाडीला या ठिकाणी सॅल्यूट ठोकला. आणि त्यानंतर माघारी वळत असताना म्हणजे पुन्हा परतत असताना माघारी वळले ते या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसं बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या ज्यावेळी माघारी परतल्या त्यावेळी त्यांनी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना एक शब्द तर दिलाच की मी माझं काम कधीही थांबवणार नाही, परंतु सैनिकांना एक आश्वासन सुद्धा त्या ठिकाणी त्या देऊन आल्या. ते आश्वासन असं की ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसं बनवण्याचा आटोकाट प्रयत्न मी करेन. म्हणजे भारताची मी नागरिक आहे, मी स्वतः देशासाठी काहीतरी करू इच्छिते आणि मी काही नागरिकांना सुद्धा सोबत घेऊन येतच आहे. परंतु इथून पुढे मी अजून एक शब्द देते की वीरांच्या ह्या त्यागाला, म्हणजे वीर हे जवान, तरुण, सैनिक हे आपल्या प्राणांची पर्वा देशासाठी करत नाहीत, यांच्या या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक आणि अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक मी स्वतः बनेन आणि त्याचबरोबर काही युवकांनाही तसं बनवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन, असं आश्वासन त्यांनी तेथील सैनिकांना, तरुण जवानांना, लष्करी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलं. आणि हे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं कारण ते म्हणतात ना, म्हणजे पुन्हा परतत असताना यांनी हे आश्वासन दिलं कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला, ज्यांनी आपला आज दिला.
बघा विद्यार्थी मित्रांनो, खरोखरीच इथून माघारी परतत असताना त्यांना त्या ठिकाणी असं जाणवायला लागलं, इतका छान अनुभव त्यांना त्या ठिकाणी आला आणि अचानक त्यांच्या ओठातून हे उद्गार बाहेर पडले की माघारी जेव्हा चाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. म्हणजे आपल्या उद्यासाठी, आपला उद्याचा दिवस हा सुखाचा जावो, आपला भविष्यकाळ सुखाचा जावो, आपल्या देशावर कोणतंही संकट यायला नको, आपल्यावर कोणतंही संकट ओढवायला नको, म्हणून आपल्या उद्याच्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या रक्षणासाठी जे जे आपला आज देत आहेत, आजचा वर्तमान काळामध्ये जे आपल्यासाठी झटत आहेत असे हे सैनिक आणि या सैनिकांसाठी मी सुद्धा नक्की काहीतरी करेन. आपल्या देशासाठी माझं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे, अशी देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली जबाबदार भारतीय नागरिक मी बनेल आणि तसंच माझ्यासोबत काही नागरिकांना सुद्धा बनवण्याचा प्रयत्न मी करेल आणि त्या युवकांना सुद्धा मी लष्करामध्ये समाविष्ट करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असं आश्वासन यांनी या ठिकाणी त्यांना सैनिकांना दिलं. आणि आपल्या उद्यासाठी आज जे झटणारे सैनिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि या देशाच्या रक्षणासाठी सुद्धा मी नक्की इथून पुढे माझ्या आयुष्याची सर्व वर्षे प्राणपणाने या ठिकाणी द्यायला तयार आहे, असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि फक्त 5 वर्षासाठी घेतलेली शपथ त्यांनी संपूर्ण आयुष्यभर तसंच काम निरंतर चालू ठेवण्याचं थोडक्यात आश्वासन सैनिकांना या ठिकाणी दिलं आणि स्वतःच्या मनामध्ये सुद्धा ठाम निश्चय या ठिकाणी केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे, परंतु या पाठाद्वारे आपण प्रत्येकाने सुद्धा काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे की या भारत मातेमध्ये, या भारतासारख्या देशामध्ये आपण जन्म घेतलेला आहे, तर या भारत मातेसाठी काहीतरी करण्याची आपली सुद्धा जबाबदारी आहे. या आपल्या देशाच्या रक्षणासाठी आणि आपल्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक तैनात असतातच, परंतु आपण जरी आपल्या त्या ठिकाणी असू तरी इथून आपली सुद्धा देशाप्रती काहीतरी कर्तव्य असतात. तर आपण प्रत्येक वेळी या सैनिकांसारखं प्राणांची बाजीच लावायला हवी असं नाही, तर छोटी छोटी कर्तव्य असतात, ही छोटी छोटी कर्तव्य आपण पार पाडत राहिले पाहिजे. फक्त आपला देश अधिकाधिक विकसित कसा होत जाईल, आपल्या देशासमोर कोणतेही अडथळे कसे निर्माण होणार नाही, ही खरं तर देशाला विकसित करण्यासाठी, विकसनशीलतेकडून विकसित भारताकडे आपल्या भारताला नेण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये 2020 मध्ये भारत महासत्ता होईल यासाठी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर आपल्या युवकांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि नक्कीच आपण या पाठावरून काहीतरी प्रेरणा घ्याल आणि घेतलीच पाहिजे. 12वी मधले आपण जे तरुण विद्यार्थी आहात, या तरुण विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये काहीतरी वेगळे निर्णय घेतले पाहिजे. यासाठी तुमच्या समोर अनुराधा प्रभुदेसाईंचा थोडक्यात त्यांना आलेला अनुभव या ठिकाणी मांडलेला आहे. आणि ज्याप्रमाणे ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी अनुराधा प्रभुदेसाई यांना म्हटलं की तुम्ही कुशाग्र बुद्धीच्या तुमच्या शहरातील तरुणांना सांगा की तुम्ही आर्म्ड फोर्स म्हणजेच या ठिकाणी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस फक्त 5 वर्षांसाठी जॉईन करा. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा याद्वारे तुम्हाला हेच सांगू इच्छितो की सैनिक म्हणून देशासाठी काम करणं हे कमी दर्जाचं नसून सगळ्यात मोठ्या दर्जाचं, उच्च दर्जाचं हे काम आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तरुण असताना असले काहीतरी निर्णय घ्या, NDA मध्ये तुम्ही प्रवेश घ्या, त्याचबरोबर देशासाठी काहीतरी करण्यासाठी सैनिक देशाचे तुम्ही बना. तुम्ही संपूर्ण आयुष्य हेच काम करा असं नव्हे, तर तुम्ही फक्त आयुष्याची 5 वर्ष तरी यासाठी घालवा. आणि हे सुद्धा आपल्याला जमत नसेल तर आपण जे करिअर करणार आहोत, जे काम आपण करणार आहोत ते आपण आपल्या कर्तव्य म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाने ते कर्तव्य आपलं पार पाडा, प्रामाणिकपणाने आणि देशाच्या रक्षणासाठी जबाबदारी घेऊन त्या पद्धतीनं काम पार पाडा. म्हणजे आपोआपच तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात असं या ठिकाणी होईल. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, वीरांना सलामी या पाठापासून प्रेरणा घेऊन आपण 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या या वेगवेगळ्या प्रसंगी आपण सुद्धा या वीरांना सलामी ही द्यायलाच हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे लक्ष फाउंडेशन स्थापन करून अनुराधा प्रभुदेसाई यांनी काही टीम त्यांची बनवली आणि त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी सैनिकांना भेटी दिल्या, त्याच पद्धतीने आपण सुद्धा वेळोवेळी सैनिकांना भेटी देऊन एक कुटुंबासारखी आपुलकी त्यांना देऊ शकतो. आणि असं भविष्यामध्ये निश्चितच तुम्ही सुद्धा काहीतरी प्लॅन करा आणि सैनिकांना भेटी देत राहा. देशाच्या रक्षणासाठी काहीतरी कर्तव्य आपली सुद्धा आहेत ती पार पाडत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या पाठाच्या शेवटी आपण सुद्धा या वीरांना सलामी देऊया. सॅल्यूट. धन्यवाद.